मी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा करायचा तो आज दाखवते। तर आपण कढईमध्ये आधी तूप घेतलेलं आहे। तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता। इथे मी काजू घेतलेत माझ्याकडे। इथे काजू मी घेतलेत, किसलेलं गाजर आहे, 5-6 गाजर मी किसून घेतलेत आणि ते दूध उकळायला ठेवलेलं आहे। तर तेल आपलं तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आधी गाजर किसलेलं आहे ते घालायचं। छान मिक्स करून घेऊया। आता याला आपण 10-15 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती ठेवायचं आणि छान शिजू देऊया आपण याला। झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम गॅसवरती याला आपण शिजवून घेऊया 10-15 मिनिटं। 10 मिनिटं झाली आहेत, त्यामध्ये आपण हे काजू टाकायचे। काजू ही सॉफ्ट होतील म्हणून मी या स्टेजला टाकते काजू। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आधी आपण जेव्हा गाजरचा त्याच्यामध्ये किसून टाकला होता तेव्हा खूप होता आणि आता 10 मिनिटं आपण त्याला वाफ दिल्यानंतर तो बघा आळलाय असा, म्हणजे 50% असा तो शिजलेला आहे। आता त्याला 50% आपण दुधामध्ये शिजवायचं। अशा पद्धतीने केल्यानंतर गाजर लवकर शिजतो आणि त्यानंतर दूध त्यामध्ये टाकायचं, म्हणजे दूध पण नंतर लगेच आळतं आणि ते बाकीचं जे उरलेलं आहे गाजर ते शिजून निघतं। बघा, असं मस्त मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। साखर घालून बघा छान मिक्स झालंय। अशी मोठी वाटी भरून एक अख्खी साखर घातलंय, 5-6 गाजरांसाठी। आता यामध्ये आपण दूध घालायचंय गरम। वाव, काय मस्त कलर आलाय बघा। आता याला आपण दुधामध्ये शिजवून घेऊया। आपण याला तर 10 मिनिटं शिजवून घेऊया। बघा, मस्त असा आटलाय आपला, मस्त असा बघा झालाय हा गाजर हलवा। आता शेवटी आपल्याला सर्वात महत्त्वाचं पदार्थ म्हणजे वेलची पूड घालायची आहे। गोड पदार्थामध्ये वेलची पूड घातल्याशिवाय त्या पदार्थाची रंगत आणि चव दोन्हीही वाढत नाही। वाव, मस्त असा सुगंध सुटलाय, आपला मस्त आहे बघा। गाजराचा हलवा झालेला आहे रेडी। मस्त असा कोरडाही झाला नाही आहे आणि असा एकदम लुसलुसीत झालेला आहे बघा। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला हा गाजरचा हलवा। बाय बाय।